नमस्कार. तर मी सागर हिरे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर बघा, काही जण सांगतायत की भाऊ आपला शेवगा काही फुटत नाही आहे आणि बाकीचं म्हणजे आपलं जे फूल आहे ते येत नाही आहे. तर बघा मित्रांनो, तर मागचा जो पाऊस आलेला होता त्या पावसामुळे माझंसुद्धा खूप नुकसान झालेलं होतं आणि माझं नुकसान झालेलंच होतं. पण मग मी सुद्धा खचलो नाही आहे मित्रांनो. खचलो तर नाही आहे, पण त्या गोष्टीमध्ये मी खूप खंबीरपणे उभा राहतोय आणि मला असं वाटतंय मित्रांनो, तर आपलं जे फुगाचं जे फूल आहे ते सुद्धा येऊन गेलेलं आहे जसंच तसं. कारण बघा, संयम ठेवावा लागतो, जेणेकरून आपण जेवढं आपले जे शेतकरी आहेत आपण त्यांना मी एकच सांगू इच्छितो, तर तुमचं सुद्धा शेवग्याचं जे फूल आहे ते गळून गेलं असेल तर तुम्ही घाबरून जाऊ नका मित्रांनो, बरोबर आहे. तर मग सांगायचा पर्याय जो आहे त्या सांगायचा पर्यायला असंच माझं म्हणणं आहे की जेणेकरून ज्याचं नुकसान झालं असेल त्यांना राहू द्या, पण शेवग्याचे सुद्धा पैसे मिळतात असं मी ऐकलेलं आहे. तुम्ही त्या शेवग्याचा फॉर्म भरून एकरी कितीतरी पैसे मिळतात मी ऐकलेलं आहे आणि ती शेवग्याचे फॉर्मसुद्धा निघले आहे मित्रांनो. तरी काही जणांचं नुकसान झालेलं असेल तर त्यांनी नक्कीच तो फॉर्म भरा. तर फॉर्म भरल्यानंतर काही ना काही तर तुम्हाला जो लाभ आहे सरकारतर्फे तो मिळू शकतो, शासनातर्फे तो मिळू शकतो तुम्हाला तो लाभ. आणि बाकीचं असं म्हणणं आहे, हे शेवगा आहे तो लॉटरी आहे मित्रांनो. जर ती लॉटरी जर लागून गेली तर करोडपती बनू शकतो मित्रांनो, आणि जर लॉटरी नाही लागली तर माणूस भिकारी बी बनू शकतो मित्रांनो. पण जरी तुम्ही शून्यमेन प्रगती करायची असेल तर मित्रांनो, शेवगा जरी लावला असेल ते संयमचं पीक आहे. म्हणजे काही जण म्हणतात शेतकरी, जो शिल्की माणूस आहे, ज्याच्याकडे पैसा आहे तोच तो शेवगा लावतो, असं काही नाही आहे. गरीब माणूससुद्धा शेवगा लावू शकतो. हलका जो शेतकरी आहे, हलका म्हणजे छोटा शेतकरी आहे, तो सुद्धा शेवगा लावू शकतो. पण शेवगाचं असे म्हणणं आहे ते 6 महिन्याचं पीक आहे, 4-5 महिन्याचं पीक आहे आणि 5 महिन्यानंतर तो निघतो, बरोबर आहे. तर बाकीचं माझं असंच म्हणणं आहे, जेणेकरून आपण जरी शेवगा लावला, शेवगासाठी थोडा संयम देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण जर संयम दिला नाही तर ते शेवगासुद्धा येत नाही मित्रांनो, आणि तेवढा संयम पाहिजेच आपल्यामध्ये, बरोबर आहे. माझं जे फूल गळत होतं, जे शेवग्याचं जे फूल होतं ते मागच्या टायमाला गळून गेलं होतं आणि मी खूप आतून खचून गेलो होतो, पण आज ते फूल जसं तसं दिसत आहे मित्रांनो. तर जो शेवगा आहे, मी अजून शेणखत 2-3 सावा शेणखतसुद्धा लावलेलं आहे, 2-3 सावा कोंबडी खतसुद्धा लावलेलं आहे, पण मी खचून गेलेलो नाही. बस एकच म्हणणं आहे. तर तुम्ही जी माहिती सांगितली मी थोडीफार, तुमचं नुकसान झालं त्याचा फॉर्म वेळेवर चांगला भरून टाका, जेणेकरून तुमचं जे नुकसान झालेलं असेल ते शासनातर्फे तुम्हाला मिळेल, बरोबर आहे. मी आशा करतो की तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही ज्यांनी शेवगा लावलेला असेल, तुमच्या शेतकऱ्यांचं तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांचं जर कोणाचं नुकसान झालेलं असेल, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे आणि तुम्ही त्यांना पाठवूनसुद्धा द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा मिळू शकतो आणि त्यांनासुद्धा ह्या व्हिडिओ बघून मोटिवेट वाटू शकतं आणि प्रोत्साहदायक वाटू शकतं. आणि काही धीर देणारा हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी मीच बनवला आहे. आणि मग तुम्ही हा धीर देण्यासाठी मी शेतकरी आहे आणि मी सुद्धा तुमच्यासारखाच गरीब शेतकरी आहे. तर मी तुम्हाला धीर देण्याचा चांगला प्रयत्न करतो, हिंमत देण्याचा चांगला प्रयत्न करतो. तर तुम्ही ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब मारून टाका. आणि बाकीचं तुमच्या जवळचे शेतकरी असेल त्यांनासुद्धा हा पाठवून द्या, जेणेकरून त्यांचंसुद्धा काही ना काहीतरी मग हिंमत येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना थोडासा लाभसुद्धा मिळू शकतो. तर बघा, लाईक, फॉलो, सबस्क्राईब करून टाका. जय हिंद, जय खानदेश आणि जय जवान, जय किसान.